हॅलो, आजचा दिवस आहे खूप खास कारण की आज आहे खाडीची मच्छी. सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल टाकायचं आहे. तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण, चेचलेला लसूण, हिंग आणि हळद टाकायची. 1 चमचा हळद टाकायची. थोडंसं परतवायचं आहे. लसूण थोडासा ब्राऊन झाला की त्याच्यामध्ये मसाला टाकायचा. हा आमचा आगरी मसाला आहे. ज्यांना जसं तिखट लागतं तसं त्यांनी टाकायचं, कारण आगरी मसाला खूप आमचा तिखट आहे, स्पायसी आहे. त्यामुळे आम्हाला मी 1 चमचाच पुरेसा आहे. थोडासा 1 चमचा आणि थोडासा पाव चमचा. त्याच्यानंतर मग ही आपण निवडलेली कोलंबी त्याच्यामध्ये मग वांगं, बटाटा आणि शेकटाची शेंग ही आमच्या झाडावरची शेंगा आहेत. या शेवग्याच्या शेंगा, शेकटाची शेंग बोलतो मी, शेवग्याच्या शेंगा झाडावरच्या आहेत. आणि हा परतवायचा आहे. सध्या पाणी नाही टाकायचं, सध्या झाकण मारायचं आहे. वरून 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. हा पाणी जेव्हा गरम होतो त्याच्यानंतर हा पाणी आपण कालवणामध्ये टाकायचं आहे. आणि कालवणाला अशी छान उकळ आली, छान वास आला की मस्त कालवण अगदी मस्त घमघमीत वास येतो. सगळं शिजलं की आपण त्याच्यामध्ये वाटण टाकायचं. सुकं ओलं खोबऱ्याचं वाटण कसंही कोणतंही टाकलं तरी चालतं. त्याच्यामध्ये कोथिंबीर, थोडंसं आळं, थोडीशी कोथिंबीर आणि आपलं खोबरं आणि 1-2 मिरच्या म्हणून परत परतवायचं आहे. आणि बघा किती मस्त छान कलर आला आहे ना कालवणाला.